टप्पा गाठणं सोपं नाही. ह्या प्रवासामध्ये अनेकदा संघर्ष, अडथळे, संकट ही या पक्षाच्या जीवनामध्ये आली. पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना बलिदान करावं लागलं. स्वतः शिवसेना प्रमुखांना तुरुंगवास भोगावा लागला सुरुवातीच्या काळामध्ये. आणि हे सर्व मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी माननीय शिवसेना प्रमुखांनी सहन केलं आणि पुढे गेले. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष इतका पुढे नेला की त्या पक्षाचं भय सध्याच्या सत्ताधाऱ्यांना वाटलं आणि त्यांनी निवडणूक आयोगाला, न्याय यंत्रणेला हाताशी धरून एखाद्या हिटलर प्रमाणे या पक्षावरती घाव घातले. पण असे असंख्य घाव पचवून ही शिवसेना 59व्या वर्षात आलेली आहे. असे अनेक घाव आम्ही पचवले, त्यापुढेही पचवू. शिवसेनेची वाटचाल ही पुढे चालूच राहील. या संपूर्ण काळामध्ये अनेक नवीन लोक आले, आमचे अनेक सहकारी आम्हाला सोडून गेले, तरी हा पक्ष पुढे नेण्याचं धैर्य आणि कसब माननीय बाळासाहेबांनंतर सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवले. शिवसेना विरोधी पक्षात उत्तम काम करत आली आणि जेव्हा सत्तेची जबाबदारी आमच्यावर आली तेव्हा आम्ही सत्तेवर सुद्धा चांगल्या प्रकारे काम करून दाखवलं. पण शिवसेनेचं भय हे सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलं. शिवसेनेचं भय सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलं आणि ते वाटायलाच हवं. अशा पद्धतीनं या संघटनेची बांधणी शिवसेना प्रमुखांनी त्यानंतर उद्धवजीने केली. आज या पक्षाचा 59वा वर्धापन दिन आहे. संध्याकाळी षण्मुखानंद हॉल येथे वर्धापन दिन सोहळा साजरा होईल आणि प्रथेप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील आणि शिवसेनेची जी पुढली दिशा आहे राजकीय, त्या संदर्भात महाराष्ट्राला संबोधित करतील. राऊतसाहेब, एक महत्त्वाचं विधान आहे की जे सोबत येतील त्यांना घेऊन, नाहीतर एकाकी लढू. त्यातून काय समजायचं? नाही, महाराष्ट्रामधले अनेक पक्ष असे आहेत की आम्ही अशी अपेक्षा करतो की महाविकास आघाडी जी आहे ही मजबूतीनं सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उतरायला पाहिजे. ही अनेकांची भूमिका आहे. माननीय शरद पवार जी असतील, काँग्रेस असेल, मी महाविकास आघाडी म्हणून सांगतोय. आम्ही एकत्रच आहोत. पण एकत्र राहत असताना शिवसेना आपला विचार आणि सत्व गमावणार नाही. मग तो विचार मराठी माणसाचा असेल, विचार हिंदुत्वाचा असेल, अन्यायाविरुद्ध लढण्याचा असेल. शिवसेनेची ताकद ही त्यांच्या विचार प्रणालीमध्ये आहे, स्वाभिमानामध्ये आहे. शिवसेना कधीही सत्तेसाठी कुणापुढे झुकली नाही, वाकली नाही आणि स्वार्थासाठी तडजोडी केल्या नाही. शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही, हा मर्दांचा महासागर आहे, हे लक्षात घ्या.